नमस्कार, अस्सलाम वालेकुम। मला भरपूर अशा कमेंट्स होत्या की ताई शीरखुर्माची रेसिपी अपलोड करा, ईदला जे खीर बनवतात त्याची रेसिपी अपलोड करा। तर आज मी अशी शीरखुर्माची अगदी सोपी रेसिपी आणलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, अगदी सोपी पद्धत आहे, तुम्ही पटकन बनवू शकता। तर आपण इथे 1 लिटरची खीर बनवणार आहोत। एका भांड्यामध्ये 2 चमचे काजू, 2 चमचे बदाम, 2 चमचे पिस्ता, 2 चमचे चारोळी घेतलेले आहेत, त्यासोबत 2 चमचे अक्रोड देखील यामध्ये टाकून घ्यायचं आहे। सगळं आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे चारोली सोडून। आणि आता यामध्ये 1 ग्लासभर पाणी टाकून घ्यायचं किंवा हे बुडेल इतपत पाणी टाकून छान 3 ते 4 तासांसाठी भिजत ठेवायचं आहे किंवा तुम्ही रात्रभर देखील हे भिजत ठेवू शकता। खीर मध्ये मी खोबरा आणि मनुका स्किप केलेला आहे कारण की ते आमच्या घरामध्ये खात नाहीत। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मनुके आणि खोबरा काप करून यामध्ये टाकून घेऊ शकता। आता मी मोठ्या पातेल्यामध्ये 1 लिटर दूध घेतलेलं आहे। जाड बुडाचं पातेले घ्यायचं म्हणजे खीर खाली लागत नाही। आणि दूध फोडून घेतल्यानंतर यामध्ये चिमूटभर खाण्याचा जो सोडा असतो तो टाकून घ्यायचा। खाण्याचा सोडा टाकल्यामुळे दूध तुमचं फुटत नाही, खीर अजिबात फुटत नाही। आता गॅसवरती दूध गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं। मोठ्या आचेवरती 1 उकळी करून घ्यायची आणि उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेम वरती 5 मिनिटे हे दूध आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। दूध शिजूसपर्यंत आपण इथे एका कढईमध्ये मोठा 1 चमचा तूप घेतलेला आहे आणि तूप गरम झाल्यानंतर यामध्ये 1 वाटी शेवया टाकून घ्यायच्या आणि खमंग अशा खरपूस भाजून घ्यायच्या आहेत। या शेवया आधीच भाजलेल्या असतात त्यामुळे भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। अशा पद्धतीने कलर आला की काढून घ्यायचा। आता ड्राय फ्रुट्सला देखील भिजत ठेवून जवळजवळ 4 तास झालेले आहेत। तुम्ही बघू शकता याची सालं निघत आहेत। आता ही स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायची आणि एका चाळणीमध्ये काढून निथळत ठेवायची आहेत। त्यानंतर त्याच कढईमध्ये पुन्हा छोटे 3 ते 4 चमचे तूप घ्यायचं आहे आणि यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे आहेत। आता हे ड्रायफ्रुट्स छान 3 ते 4 मिनिटांसाठी मंद आचेवरती फ्राय करून घ्यायचे आहेत। व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर जे दूध आपण गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं त्यातला 1 चमचा दूध यामध्ये टाकून घ्यायचा आणि मध्यम आचेवरती 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही जर ड्रायफ्रूट शिजवून घेतला ना, तुमची खीर कधी सुद्धा फाटणार नाही किंवा खराब होणार नाही। ड्रायफ्रुट्स व्यवस्थित शिजलेले आहेत। आता हे आपण सगळं दुधात टाकून घेऊयात आणि थोडंसं दूध यामध्ये टाकून घेऊयात म्हणजे जे पॅनला लागलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते वाया जाणार नाहीत, दुधामध्ये जातील। आता मोठ्या आचेवरती 1 उकळी करून घ्यायची आहे। उकळी आल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे। इथे मी 1 कप साखर टाकून घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती गोड आवडतं त्यानुसार साखर यामध्ये टाकून घेऊ शकता। त्यासोबत 1 चमचा वेलची आणि जायफळ यांची पावडर टाकून घ्यायची आणि इथे मी खारीकची काप न टाकता खारीक मधल्या बिया काढून मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतलेले आहे आणि अशी बारीक पावडर बनवून घेतलेली आहे। कारण की आमच्या घरामध्ये खारीकची खाप दुधामध्ये कोणाला सुद्धा आवडत नाही खीरामध्ये, त्यामुळे आम्ही खारीक अशी बारीक करून टाकतो, याच्याने चव अजून छान लागते। आता थोडंसं केसर टाकून घेऊयात आणि मोठ्या आचेवरती पुन्हा 1 उकळी यायला द्यायची आहे। उकळी आल्यानंतर गॅस बारीक करायचा, व्यवस्थित खीर मिक्स करून घ्यायची आणि लो फ्लेम वरती 3 ते 4 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर यामध्ये लास्टला शेवया ऍड करून घ्यायच्या आहेत। शेवया सगळ्यात लास्टला टाकून घ्यायच्या कारण की शेवया जर आपण आधी टाकल्या तर त्या दुधामध्ये विरघळतात आणि खीर घट्ट होते, त्यामुळे शेवया सगळ्यात लास्टला टाकायचं आणि जास्त वेळ शिजवायचं नाही। शेवया टाकल्यानंतर 1 उकळी करून घ्यायची आणि मंद आचेवरती मिनिटभरासाठी शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा। तर इथं आपली ना एकदम मस्त चवीची शीरखुर्मा बनवून तयार झालेला आहे। जसं आम्ही ईदला 5 लिटर, 10 लिटर, 15 लिटरची खीर बनवतो त्याच पद्धतीने तुम्हाला इथं 1 लिटरची खीर कशी बनवायची हे सांगितलेली आहे। त्यामुळे ही रेसिपी नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करून पहा। सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करा। खाण्याचा सोडा नक्कीच टाका, तुमची खीर अजिबात फाटणार नाही, खराब होणार नाही। त्यामुळे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पुढची रेसिपी कशावरती हवे, कोणती हवे कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली नसेल तर डिसलाईक देखील करू शकता।